एफ ऑफ एक्स दिलेलं आहे आणि विचारलंय फाइंड एफ ऑफ टू. एफ ऑफ टू मीन्स पुट एक्स इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 2 एफ ऑफ एक्स मध्ये टाकली की एफ ऑफ टू मिळतो. इन इक्वेशन इन एफ ऑफ एक्स असं म्हणता येईल. देअरफॉर एफ ऑफ टू इज इक्वल टू 2x क्यूब आहे, 2 इंटू 2चा क्यूब मायनस 13 इंटू 2 स्क्वेअर प्लस 17 इंटू 2 प्लस 12. आणि मग इथे स्क्वेअर क्यूब करूया. 2चा क्यूब 8, 8 टू द 16, 2 4, 13 4 जा 13 दोन्ही 26, दोन्ही 52 का मायनस 52 आहेत का बघा, प्लस 34 प्लस 12 किती येतो आहे ॲडिशन सब 60 2 इंटू 8 8 दोन्ही 16 येते की रे, 18 नाही 16 बरोबर. आणि मग फायनल आन्सर काय येतं, 10 येतं. 10 हे तसेच ठेवले. हाफ सॉरी 16 आहे, 16 आहे. आणि मग टोटल ॲडिशन सबट्रॅक्शन करा. 10 येते का बघा. आणि एफ ऑफ टू इज इक्वल टू 10 आणि पुढे 9 पुट एक्स इज इक्वल टू एफ ऑफ -3 विचारलं आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू -3 इन इक्वेशन इन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्समध्ये एक्सची व्हॅल्यू -3 टाका, एफ ऑफ -3 मिळेल. म्हणजेच दिलेल्या फंक्शनमध्ये पॉलिनॉमियलमध्ये 2 इंटू -3चा क्यूब मायनस 13 इंटू -3चा स्क्वेअर प्लस 17 इंटू -3 प्लस 12. दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू -3 टाकायची आणि मग -3चा क्यूब -27 मल्टिप्लाय बाय 2 -54 -3चा स्क्वेअर 9 9 मल्टिप्लाय बाय 13 13 नाही जा 13 10 जा 130 -13 म्हणजे 9 जाणार. 130 वजा 13 किती 117 वजा अधिक 117 ठीक आहे चालेल. आणि -17 3 जा 17 3 39 39 ना काय चुकला 17 3 51 की रे काहीतरी बोलतो 51 अधिक 12. आणि मग याचं सगळ्याचा आन्सर मायनसवाले नंबर मोठे आहेत. मायनसमध्ये येते का मायनस किती 210 बघू बरोबर आहे. त्यांचं तर 210 येतं आहे, तुमचं काय येतं आहे शेमध्येच येऊ दे. हे त्यांच्या व्हॅल्यू जे आहेत एफ ऑफ -3 ची व्हॅल्यू 0 नाही आली, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू 0 नाही आली. जर 0 आली असती तर तुम्ही म्हणता आलं असतं तुम्हाला एक्स इज इक्वल टू T2 इज अ रूट किंवा 0 ऑफ द गिवन पॉलिनॉमियल, पण आलेली नाही आहे. त्यामुळं याच्यातला 2 किंवा -3 हा 0 किंवा रूट नाही आहे दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनचा. हे आपल्याला याच्यावरून कळतं आहे. हे का सांगितलं तर या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं शो दॅट एक्स इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ अ पॉलिनॉमियल. म्हणजेच सुरुवात आपण लेट एफ ऑफ एक्स दिलेलं फंक्शन पॉलिनॉमियलला नाव दिलं 3x² + 7x - 6 आणि मग याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू समजा त्यांनी जी सांगितलेली एक्स इज इक्वल टू 1 टाकली इन फंक्शन एफ ऑफ एक्स. देअरफॉर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू मिळणार. आणि मग ती जर 0 आली कन्क्लुजन काय एक्स इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ द पॉलिनॉमियल. एवढंच आहे. सॉल्व करा. आपल्याला माहिती आहे उत्तर काय येणार आहे. शो दॅट असणार एक्झाम्पल सोपं असतं माहिती आहे आपल्याला. फक्त ते डायरेक्ट 0 नाही लिहायचं, सॉल्व करायचं आणि मग 0 लिहायचं -6 आणि मग 1चा क्यूब 1 म्हणजे 2 इंटू 1 2 1चा स्क्वेअर 1 -3 प्लस 7 -6 7 - 6 1 2 - 3 -1 -1 + 1 0 f of -1 since f of -1 is equal to 0 therefore x is equal to -1 का 1 1 sorry
1. f of 1 is equal to 0. Therefore x is equal to 1 is a root किंवा 0 म्हणतात of a polynomial फंक्शन लिहा किंवा fx ला 2x³ - 3x². जसा क्वेश्चन विचारलाय तसं उत्तर लिहायला हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन देतो इथे मी. असेच सोपे क्वेश्चन आहेत सुरुवातीला. If x is equal to 4/3 is the root of the polynomial. आता हे थोडं समजायला लागेल तर मग पुढचे क्वेश्चन सुद्धा थोडेसे वेगळे फिरवले, काय सांगितलं असलं, काय विचारलं असतं तर आपल्याला आता येतील. जसं या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी रूट दिलेलं आहे. इफ एक्स इज इक्वल टू 4/3, तो पण रूट आपल्याला 1 2 3 असला नाही दिला. 4/3 रॅशनल नंबर आहे पण फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. इज अ रूट of a polynomial f of x is equal to 6x³ - 11x² plus kx - 21. f of x is equal to 6x³ - 11x² minus 11x² plus kx minus 21. Find the value of k. minus 20 का 21 20 minus 20 आणि पुढे विचारलं फाइंड k. म्हणजे ऑलरेडी रूट दिलेला आहे. बघा इथे समजा ऑलरेडी रूट आहे असं सांगितलं असतं तर तुम्ही ही व्हॅल्यूच इज इक्वल टू काय घेतली असती, 0 घेतली असते. आणि इथे कुठेतरी 7च्या ऐवजी kx असता तर इथे k × 1 आला असता. आणि मग सिम्प्लिफाय करून इक्वल टू 0 इथे k दिसतोय, k ची व्हॅल्यू काढता आली असते. ज्यावेळेस पॉलिनॉमियल फंक्शनचे रूट आहे सांगितलंय त्यावेळेस दिलेल्या फंक्शनची व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 4/3 म्हणजे f ऑफ 4/3 इज इक्वल टू काय घ्यायचं, 0 घ्यायचं. हे इक्वल टू 0 घ्या, सिम्प्लिफाय करा, कॅल्क्युलेशनचा पार्ट फक्त वाढेल. स्टार्ट करा. एक पहिलं स्टेटमेंट असं लिहिता येईल तुम्हाला. सिन्स x is equal to 4/3 is a root of f of x. शॉर्ट मध्ये लिहितो पॉलिनॉमियल f of x. therefore f of 4/3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. जर 0 किंवा रूट असेल एखादी व्हॅल्यू, जसं ते इथे x इज इक्वल टू 1 रूट आहे हे सिद्ध केलं आपण. कसं तर f of 1 ची व्हॅल्यू 0 आली. तसं ऑलरेडी सांगितले 4/3 हा रूट आहे म्हणजे x इज इक्वल टू 4/3 ला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन काय असणार आहे, 0. एवढंच आहे. देअरफोर आता f of 4/3 कसा घ्यायचा तर दिलेल्या फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू 4/3 टाकायची. म्हणजेच इथे येणार f of 4/3 म्हणजे 6 × 4/3 क्यूब मायनस 11 × 4/3 स्क्वेअर प्लस k × 4/3. k फाइंड करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं. इज इक्वल टू 0. याच्यामध्ये अननोन काहीच नाही आहे, फक्त k आहे. k मिळेलच. सॉल्व करा. अगोदर काय करूया, ज्याच्यामध्ये k नाही आहे त्याचं काय करूता येते का बघूया. 6 × 4 हे आता डायरेक्ट करूया का. 4चा क्यूब किती, 64. 64 आपण 3चा क्यूब 27. ठीक आहे, एक स्टेप जाऊ देत, मोठे नंबर आहेत. आणि 11 × 16/9 प्लस 4k/3 घेऊया आणि -20 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला हा डिनॉमिनेटर त्रास देईल. 27 9 3 काय करूया तर त्यांच्या LCMनी मल्टिप्लाय करूया. सरळ कशाने मल्टिप्लाय करूया म्हणजे कुठेच डिनॉमिनेटर राहणार नाही. 3नी करूया का 9नी करूया का 27नी करूया.
तर सगळ्यात मोठा जो नंबर असतो त्यांनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया, म्हणजे खालचा डिनॉमिनेटर राहणार नाही, पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं होईल. त्यासाठी मी 27नी याला पण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो. इथे 27नी मल्टिप्लाय केल्यावर हे तोंडी करणार आहे आता मी. 27नी मल्टिप्लाय केल्यावर किंवा मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 27, हे तुम्ही बोर्ड एक्झाम असेल तर लिहा, मी इथे काही लिहित नाही. 27नी मल्टिप्लाय केल्यावर इथे 27 कॅन्सल होईल, फक्त 6 × 64 मायनस इथे 27नी मल्टिप्लाय केल्यावर 9 त्रिक 27, 3 राहील, म्हणजे 11 मल्टिप्लाय बाय 16 × 3 राहील, 27/9चा, आणि प्लस 3ला 3नी डिवाइड केलं 27ला, 27 × 4 आहे, त्याला 3नी डिवाइड केलं तर 9 येईल, म्हणजेच 9 × 4k मायनस याला 27नी मल्टिप्लाय केला, 27 2 जा 54, 540 येईल, इज इक्वल टू 0. हे सोपं झालं का, तर डिनॉमिनेटरमध्ये कोणतीही टर्म राहिली नाही. आता मग गुणाकार, बेरीज, वजाबाकी सगळं करूया. यांची ॲडिशन मल्टिप्लिकेशन किती, 6 जा 24 बरोबर, 384 येत आहे, मायनस 11 त्रिक 33, 33 मल्टिप्लाय बाय 16 किती आलं याचं, किंवा 16 त्रिक 48 ना, 48 मल्टिप्लाय बाय 48 मल्टिप्लाय बाय 11 किती, परत सांग, 3 × 3 7, 520 कसं येईल, शेवटी लास्ट डिजिट साहित्रिक 18 8 असला पाहिजे, काहीतरी चुकतंय. 528 बरोबर आहे. हां, आणि इकडे 9 4 जा 36k आणि मायनस 540 बरोबर आहे का, 9 चौक 36, ठीक आहे, चालेल. आणि 528 वजा 540 आणि म्हणजे 1068 मायनस प्लस 384 मायनस करा, 336k मायनस येईल काहीतरी 1000 मधून 1068 मायनस 384 किती येत आहे, 1000 मायनस 300 म्हणजे 684 1066 आहे ना, 68 मायनस 384 बरोबर, 4च येत आहे. आणि मग 94 ना, 8 अरे वजाबाकी करतोय 8 आणि मग 10 मायनस 384, ठीक आहे, 10 मायनस 4 684, काय सांगताय, बरोबर सांगितलं होतं की तुम्ही, 684 का, हां 684 इज इक्वल टू 0 आणि मग 36k इज इक्वल टू 684 आणि k इज इक्वल टू 684 ला इकडे करतो, k इज इक्वल टू 684 ला 36 ने डिवाइड करा, म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली, 19 बरोबर, 19 येते, 19. हे बऱ्याच ठिकाणी आता इथे काय क्वेश्चन होतं बघा, सुरुवातीला तर व्हॅल्यूज काढायचे होते, एक एक्स स्विचची व्हॅल्यू दिली होती, f(2) f(-3) काढायचा होता,
सेकंड क्वेश्चनमध्ये थोडा फरक केला. रूट आहे हे फाइंड करायला सांगितलं, शो दॅट सांगितलं. म्हणजे f(1) x = 1 रूट असेल तर f(1) 0 आला पाहिजे. पुढच्या क्वेश्चनमध्ये x = 4/3 रूट आहे ऑलरेडी सांगितलं आहे आणि तिथे अननोन फाइंड करायचा आहे आणि तो अननोन एकच होता k. याच्याऐवजी पुढे एखादा क्वेश्चन असा येईल की रूट आहेत सांगितलंय पण अननोन जो आहे तो k नाही आहे, 2 अननोन आहेत. मग लॅम्बडा के असे असतील किंवा ए बी असेल किंवा LM असेल, मग त्या केसमध्ये एक रूट दिलेला नसेल, त्या केसमध्ये 2 रूट दिलेले असतील. पुढचा क्वेश्चन घेऊया म्हणजे तुम्हाला 2 व्हॅल्यू कसे फाइंड करायचे ते कळेल. 27 येते. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये फाइंड द झिरो, हा कॉमन क्वेश्चन आहे. फाइंड द झिरो किंवा रूट ऑफ गिवन पॉलिनॉमियल्स. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन f(x) = x - 5. Second question g(x) = 2x + 5. सोप्या एक्झाम्पलनी सुरुवात करतोय लिनियर इक्वेशन पासून. म्हणजे आपल्याला मेथड लक्षात येईल की दिलेलं फंक्शन = 0 घेऊन आपल्याला झिरोज फाइंड करता येतात. तिसरं, चौथं, पाचवं, 5 एक्झाम्पल आहेत, सोपे आहेत. स्टार्ट करा. अनुष्का व्हिडिओ का बंद आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे, सगळे फंक्शन = 0 घ्या, तुम्हाला झिरोज मिळतील म्हणजे रूट्स मिळतील. h(x) = 2x. त्यानंतर p(x) = cx + d. p(x) = cx + d. अनुष्का आहे का तुम्ही? व्हिडिओ का बंद आहे? का फक्त जॉईन करून मग परत झोप लागली? उन्हाळ्यामध्ये दुपारच्या टायमिंगला झोप चांगली लागते, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. याचा अर्थ असा नाही की 5ला क्लास असल्यानंतर उठू नये. हे बाकीचे त्यामुळेच कमी येत वाटतं. नेक्स्ट लेक्चरला बघा त्यांचे चेहरे, कन्फर्म होईल तुम्हाला. झालं काय हे सगळ्यांचं? नक्की कुठं गायब झाले ते कळेल तुम्हाला. ठीक आहे. शेवटचा c ≠ 0 आणि p(x) = ax where a is not equal to 0. a is not equal to 0. पहिलं स्टार्ट करा. रूट किंवा 0 फाइंड करायचं असेल तर हियर नको, लेट म्हणूया. लेट f(x) = 0 घ्या. therefore x - 5 = 0. therefore x = 5. एक्सची जी व्हॅल्यू येते फंक्शनची व्हॅल्यू 0 घेऊन तो असतो 0, म्हणजे त्याला दुसरं नाव आहे रूट. तुम्हाला जे समजेल ते. 0ला 0 नाही म्हणायचं, रूटला 0 म्हणायचं. कळतंय का बघा. therefore x = 5 is a 0. आता काही जणांचं डोकं कधीतरी लेक्चर करणार आणि कधीतरी बघणार आणि 5ला 0 का म्हणतायत म्हणून विचार करणार आणि डोकं फोडून घेणार. ते हे अवघड आहे. 5ला 0 का म्हणायचा, ह्याचं उत्तर नाही माझ्याकडे. x = 5 is a 0 of polynomial f(x)
असंच इथे घ्या सेकंड एक्झाम्पल, लेट g ऑफ x इज इक्वल टू 0 म्हणजे 2x प्लस 5 इक्वल टू 0. आपण फॉर्म्युला बनवणार आहे, पुढे बनवणार आहे म्हणजे बनणार आहे. लिनियर इक्वेशन असेल तर डायरेक्ट मायनस सी बाय डी आहे, मायनस डी बाय सी. म्हणजे तिथे x इज इक्वल टू 5 इकडे आला मायनस 5/2. Therefore x is equal to minus 5/2 is a 0 of g of x. एवढंच आहे. तसंच let h of x is equal to 0 म्हणजे 2x is equal to 0 म्हणजे x is equal to 0. दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केला. Therefore आता इथे उत्तर तुमच्या आवडीचं आहे. x is equal to 0 is a 0. नसेल आवडत तर रूटला 0 0 काय म्हणायचं, परत प्रश्न पडू नको. इज अ 0 ऑफ पॉलिनॉमियल h ऑफ x, hx. असं काहीतरी लिहा. हे क्वेश्चन द्यायची मेथड जी आहे ना, ज्या पद्धतीनं क्वेश्चन चेंज होतोय ती खूप चांगली मेथड आहे. याच्यामध्ये प्रत्येक एक्सरसाइजमध्ये आता हे 4 प्रश्न आहेत. ह्याच्यामध्ये एकदम सिम्पल एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते, इथे एक्सची व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये मिळते, इथे वेगळीच 0 मिळते, इथे वेगळीच सी डीच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे, चौथी वेगळीच ए बीच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे. सॉरी -5/2 असेल, हे -5/2 तुम्ही लिहिलं असेल. पुढे लेट p ऑफ x इज इक्वल टू 0 म्हणजे cx प्लस d इज इक्वल टू 0 म्हणजेच x इज इक्वल टू -d/c इज 0 किंवा रूट म्हणा ऑफ px. तसंच इथे लेट p ऑफ x पॉलिनॉमियल फंक्शन pxच दिला, therefore x इज इक्वल टू 0. आता इथे दोन्ही साईडला या ठिकाणी आपण 2 ने डिवाइड केला, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू मिळाली. तसं इथे दोन्ही साईडला कशाने डिवाइड करायचं हे नाही, पण ते कधी करता येतं जर इथे इथे a इज नॉट इक्वल टू 0 असेल तर. कारण a ची व्हॅल्यू काही असू शकते, पण दिलेलं आहे म्हणून a ने डिवाइड करतोय आपण आणि 0ला कशाने डिवाइड केलं तरी 0च मिळणार आहे आता. आणि therefore x इज इक्वल टू 0 इज अ रूट म्हणूया इथे ऑफ px. पॉलिनॉमियल फंक्शनचा रूट 0 आला. हे असे सोपे सोपे छोटे छोटे क्वेश्चन दिले होते. आता थोडंसं आपण चांगल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा क्वेश्चन घ्या. हे ॲक्च्युली बेस्ड ऑन लोअर ऑर्डर थिंकिंग म्हणजे स्किल्स, लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स याच्यावरती आधारित आहेत. आणि पुढचे क्वेश्चन हायर ऑर्डर थिंकिंगवरती आहेत. याला लॉट्स म्हणलेलं आहे त्यांनी आणि पुढच्या टाईपला थॉट्स म्हणलेलं आहे. तर त्यांनी लेवल थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. क्वेश्चनला इफ x is equal to 2 and x is equal to 0, x is equal to 2 and x is equal to 0. दोन रूट ऑलरेडी दिलेले आहेत, एक नाही दिलं. याचं कारण काय, त्यांना जे फाइंड करायचं सांगायचं ते एक नाही आहे, दोन आहे. इज आर रूट्स ऑफ पॉलिनॉमियल f of x is equal to 2x cube minus 5x square. f of x पॉलिनॉमियल खाली लिहितो, f of x is equal to 2x cube minus 5x square plus ax plus b. आणि फाइंड काय करायचं आहे, फाइंड a and b. ऑलरेडी दोन रूट का दिलेत तर फंक्शनमध्ये याच्या आधीचं एक्झाम्पल जे होतं
हे 4-5 एक्झाम्पल बघितले. त्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला के फाइंड करायचा होता. फंक्शनमध्ये फक्त एक अननोन के होता आणि तो काढण्यासाठी एकच रूट दिला होता त्यांनी. मगच एक्झाम्पल बघा पाहिजे. इथे ए आणि बी 2 अननोन आहेत, ते फाइंड करायसाठी त्यांनी 2 रूट दिलेच पाहिजेत. 2 कंडिशन दिल्याशिवाय तुम्हाला 2 व्हॅल्यू काढता येत नाहीत. आणि मग 2 कंडिशनचा वापर कसा करायचा? हां, ए डिवाइड केलं, इथे कसं डिवाइड केलं? 2नी इकडे डिवाइड केलं 0ला, 0 झालं, एक्सची व्हॅल्यू मिळाली 0. तसं एनी इकडे 0ला डिवाइड केलं, इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड झालं. किंवा दोन्ही साईडला एनी डिवाइड केलं, इथे एक्स इज इक्वल टू 0ला एनी डिवाइड केलं की 0 होतं. ठीक आहे, स्टार्ट करा. पहिल्यांदा हा 0 दिलेला आहे, याचा अर्थ f(2) इज इक्वल टू 0 घेणार. एक एबीच्या फॉर्ममध्ये पहिलं इक्वेशन मिळेल. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. एबीच्या फॉर्ममध्ये पहिलं इक्वेशन मिळेल. त्यानंतर सेकंड रूट त्यांनी काय दिलं आहे? 0 दिलं आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची फंक्शनमध्ये. बघूया पहिलं स्टेटमेंट काय येईल. तर हे क्वेश्चनमध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे तसं लिहिता येईल आपल्याला. बघा, सिन्स x इज इक्वल टू 2 अँड x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 2 अँड x इज इक्वल टू 0 आर रूट्स ऑफ पॉलिनॉमियल काय f of x. therefore f of 2 जर रूट्स दोन्ही असतील तर f of 2 ची व्हॅल्यू 0 असणार आणि f of 0 ची व्हॅल्यू पण 0 असणार. आणि मग पहिल्यांदा f of 2 घेऊया. therefore f of 2 इज इक्वल टू f of 2 कसा येईल? तर फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू काय टाकायची? 2 टाकायची. म्हणजे 2 इंटू 2चा क्यूब मायनस 5 इंटू 2चा स्क्वेअर प्लस a मल्टिप्लाय बाय 2 प्लस b इज इक्वल टू काय घेणार तुम्ही? 0. का? तर f of 2 0 आहे. सॉल्व करा. नंतर अँड f of 0 पण काय घ्यायचं आहे आपल्याला? 0 घ्यायचं आहे. म्हणजे 2 इंटू एक्सची व्हॅल्यू कशाने रिप्लेस करणार? x इज इक्वल टू 2 नी रिप्लेस करणार इथे फंक्शनमध्ये f of 2 मिळणार आणि एक्सला 0 नी रिप्लेस करणार f of 0 मिळणार. म्हणजे दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू एकदा 2 टाकायची, सगळं फंक्शन लिहायचं इक्वल टू 0 आणि दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, सगळं फंक्शन घेऊन 2 इंटू 0चा क्यूब मायनस 5 इंटू 0चा स्क्वेअर प्लस a इंटू 0 प्लस b इज इक्वल टू पण काय येणार? 0 येणार. हे समजतंय का? बघा, f of 2 पण 0 इक्वल घेणार आणि f of 0 पण इक्वल टू 0 घेणार. आणि मग आता इथे 2 इंटू 2चा क्यूब 8, 8 टू जा 16 मायनस 5 इंटू 2 स्क्वेअर म्हणजे 4, 5 4 जा 20 आणि प्लस 2a प्लस b इज इक्वल टू काय? 0. लिनियर इक्वेशन दिसतंय तुम्हाला. 16 मायनस 20 किती? -4. -4 राईटला घेऊया म्हणजे 2a प्लस b इज इक्वल टू 4. पहिलं इक्वेशन. असंच इक्वेशन इथे पण मिळेल किंवा डायरेक्ट ए बी पैकी एक व्हॅल्यू तर मिळालीच पाहिजे. म्हणजे इथे 0चा क्यूब म्हणजे 0 येणार, मायनस 5 इंटू 0चा स्क्वेअर 0 येणार, प्लस a इंटू 0 0 येणार आणि प्लस b इज इक्वल टू 0. म्हणजे काय राहतच नाही, डायरेक्ट तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळते. मल्टिप्लाय 0च येणार, b ची व्हॅल्यू 0 येणार. आलेली b ची व्हॅल्यू टाकूयात फर्स्ट इक्वेशनमध्ये, a ची व्हॅल्यू मिळेल. पुट b इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. असं नाही की प्रत्येक वेळी b ची व्हॅल्यू इथे 0 येणार आहे, सगळं 0 होणार आहे. समजा, लक्ष द्या, इथे x इज इक्वल टू 0 च्या ऐवजी x इज इक्वल टू 1 2 3 असं काहीतरी नंबर असता तर मात्र तुम्हाला जसं हे इक्वेशन मिळालंय फर्स्ट इक्वेशन तसंच अजून एक इक्वेशन तयार झालं असतं आणि त्याला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल x आणि y म्हणतो. तसे 2 इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते मेथड बघितलेले आहेत, अजून बघणार पण आहे नेक्स्ट इयर आपण. 2x प्लस y इज इक्वल टू 4 पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन तसंच काहीतरी आलं असतं एक्स वायच्या ऐवजी ए बीच्या फॉर्ममध्ये आणि ते सॉल्व्ह करून तुम्हाला ए बीच्या व्हॅल्यू काढता आले असत्या. पण आता तरी आपल्याला बी ची व्हॅल्यू डायरेक्ट 0 मिळालेली इथे टाकूया. म्हणजेच 2 इंटू ए प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच 2a
इज इक्वल टू 0. सगळं 0 काय येतं इकडे 4 आहे, इक्वल टू 4. आणि मग 2a इज इक्वल टू 4, a इज इक्वल टू 2. म्हणजेच a आणि b च्या व्हॅल्यू काय मिळाल्या, a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 0. ए बी ची व्हॅल्यू फाइंड करायचं. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया का? एक क्वेश्चन घेऊया ज्याच्यामध्ये तुम्ही फाइंड करणार आहे. तुम्हाला असंही बसून कंटाळा येत असेल, नुसतंच काय सॉल्व केलेलं बघून लिहायचं आहे, तर मग तुम्हाला बोर होऊ नये म्हणून एक क्वेश्चन देतो जो तुम्ही सॉल्व करता लगेच. अरे हे एक व्हॅल्यू 0 येत असेल तर चांगलं नाही वाटत, दोन्ही व्हॅल्यू काहीतरी पाहिजे. ठीक आहे, असू दे. इफ एक्स इज इक्वल टू 0, उत्तर सांगितलं वाटतं. म्हणजे इफ एक्स इज इक्वल टू 0 अँड एक्स इज इक्वल टू -1 आर रूट्स ऑफ polynomial f of x is equal to 2x cube minus 3x square plus ax plus b minus 3x square plus ax plus b. Find the value of a and b. करा सॉल्व. फाइंड a and b. मेथड तीच आहे आणि खूप ठिकाणी तुम्हाला या मेथडचा उपयोग होणार आहे. हेच परत परत स्ट्रेट लाईनमध्ये येतं, कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये बऱ्याचशा गोष्टी हे अशाच येतात. दोन गोष्टी दिलेल्या असतात आणि दोन व्हॅल्यू फाइंड करायचे असतात, आणि मग त्यासाठी दोन इक्वेशन कसे तयार करायचे एवढंच डोक्यात पाहिजे. इथे आता डायरेक्ट व्हॅल्यू मिळते ती गोष्ट वेगळी. तसंच काहीतरी इथे पण मिळेल, कारण इथे पण रूट काय दिलं आहे, 0च दिलं आहे. एक रूट 0 दिलेला आहे. स्टेटमेंट लिहा आहे तसे. लिहून झालं की सांगा. याची -5 आणि बी काय येतोय, 0 येतोय. बरोबर बरोबर, सिम्पल. एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू -1 म्हणजेच एफ ऑफ 0 इज इक्वल टू 0 अँड एफ ऑफ -1 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा एफ ऑफ 0 इक्वल टू 0 घेऊया. म्हणजेच एफ ऑफ 0 काय, तर 2 इंटू 0चा क्यूब -3 0 स्क्वेअर प्लस ए इंटू 0 प्लस बी इज इक्वल टू 0. आणि मग हे सगळं 0 असल्यामुळे बी इज इक्वल टू 0. बीची व्हॅल्यू डायरेक्ट 0 येते. त्यानंतर एफ ऑफ -1 म्हणजे 2 इंटू -1चा क्यूब -3 इंटू -1 स्क्वेअर प्लस ए इंटू -1 प्लस बी इज इक्वल टू 0. आणि मग इथे -2 येईल, इथे -3 मायनस ए प्लस बी इज इक्वल टू 0. आता इथे बीची व्हॅल्यू आलेली डायरेक्ट टाकूया. -2 -3 किती, तर -5 मायनस ए बीची व्हॅल्यू प्लस 0 इज इक्वल टू 0. आणि मग -ए राईटला घेऊ, -5 इज इक्वल टू ए, म्हणजेच एची व्हॅल्यू -5. एक फक्त फाइंड द इंटिग्रल रूट्स ऑफ द, आता ते BC वालं फाइंड द रॅशनल रूट्स ऑफ द पॉलिनॉमियल. ठीक आहे, इंटिग्रल रूट्स ऑफ द पॉलिनॉमियल. फाइंड द
पॉलिनॉमियल एक्स क्यूब माइनस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस 11x मायनस एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11x मायनस 6 या फंक्शनचे रूट्स फाइंड करायचे. बघा ते थेरम जे होते थेरम 1 2 3 4 त्याच्यामध्ये कुठेतरी आपण अशा फंक्शनचे रूट्स फाइंड करायचं पाहिलं होतं. तर काय होतं ते कसे रूट्स येणार, क्वाड्रेटिक इक्वेशनचं वेगळं, पण हे क्युबिकच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. सुरुवात कुठून करायची, पहिल्यांदा दिलेल्या फंक्शनला काहीतरी नामकरण करूया. म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11x मायनस 6 हे फंक्शन घेतल्यानंतर बघा कुठले थेरम पैकी कोणता थेरम इथे अप्लाय करता येईल. सगळे इंटिग्रल कोएफिशियंट इंटिजर आहेत, सॉरी सगळ्यांचे कोएफिशियंट काय आहेत, इंटिजर आहेत, इंटिग्रल कोएफिशियंट आहेत. आणि महत्त्वाचा लीडिंग कोएफिशियंट जो आहे तो डिग्री 3चा पॉलिनॉमियल फंक्शन आहे. हां, सेकंड थेरम वापरता येईल. डिग्री 3 आहे पॉलिनॉमियल फंक्शनची आणि मग त्याचा लीडिंग कोएफिशियंट जो आहे तो 1 आहे. आणि त्या केसमध्ये जे झिरोज असतात किंवा रूट्स असतात ते काय असतात, तर कुणाचे फॅक्टर्स असतात, ऑफ कॉन्स्टंट टर्म. म्हणजेच कुणाचे इथे असणार आहे -6 आणि -6चे फॅक्टर्स कोणते येणार, +-1 येणार, +-2 येणार. 6चे फॅक्टर जे असतात तेच +-3 येणार आणि +- किती 6. आता एवढे 6 व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला चेक करायला लागतील. फंक्शनमध्ये टाकल्यानंतर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11x मायनस 6 फंक्शनमध्ये टाकल्यानंतर याची व्हॅल्यू काय मिळाली पाहिजे, 0. आणि मग पहिल्यांदा +1 घ्या, फंक्शनमध्ये टाका, तोंडी टाका. आपल्याला एक क्लिअर आहे क्युबिक पॉलिनॉमियल फंक्शन आहे, याचा अर्थ किती झिरोज किंवा रूट्स असणार आहेत, 3. आपल्याकडे इथे किती व्हॅल्यू आहेत, 4 2 8 व्हॅल्यू आहेत. आपल्याला त्यातल्या 3 व्हॅल्यू पाहिजेत. तोंडी करा, एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे ते एवढं चेक करा आणि मग तेवढ्याच व्हॅल्यू त्यांना दाखवायच्या. एक्स इज इक्वल टू 1ला 0 येते का, 1चा क्यूब 1 येतो आणि इथे -6 येणार, 1 - 6 -5 प्लस इथे 11 येणार, -5 अधिक 11 किती 6, अधिक 6 वजा 6 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 वेन एक्स इज इक्वल टू 1 त्यावेळेस 0 येतं आहे. म्हणून एफ ऑफ 1 फाइंड करूया. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 क्यूब मायनस 6 इंटू 1 स्क्वेअर प्लस 11 इंटू 1 मायनस 6 आणि मग याचा आन्सर 0 येतं आहे आपल्याला माहिती आहे. करा ते सॉल्व. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 0. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू -1 घेऊन बघूया, तोंडी करून बघूया. म्हणजे लिहायला सगळ्यांचे 4 प्लसमध्ये आणि 4 मायनसमध्ये, म्हणजे टोटल 8 व्हॅल्यू आहेत. मग 8 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या का गरज नाही, तोंडी करून बघूया. -1चा क्यूब किती येतो, -1, -1चा स्क्वेअर +1 मल्टिप्लाय बाय -6 म्हणजे -6, -1 इंटू 11 -6, सॉरी -11 आणि -6. 0 येते का, नाही येते, 0 नाहीच येणार आहे. त्यामुळं तो प्रश्न मिटला. +1 येतो आहे, 0 आहे. देअरफॉर इथं लिहा पाहिजे तर एक्स इज इक्वल टू 1 इज अ रूट ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन एफ ऑफ एक्स. ठीक आहे, हे झाला विषय याचा. आता -1 येत नाही म्हणजे हा विषय संपला. आता +2 घ्या आणि -2 घ्या. +2 येत आहे का, 2चा क्यूब किती 8, 2चा स्क्वेअर 4, 4 इंटू -6 -20 आणि 2 किती घेतोय 2 इंटू 11
22 आणि -6 आणि मग हे मायनस मायनसचं बाजूला ठेवूया. 22 + 8 किती 30, -24 - 6 किती -30, +30 - 30 0. म्हणजेच वेन x = 2 असेल तर f(2) आता सॉल्व करूया. 2चा क्यूब दिलेल्या फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू 2 टाकायची. -6 × 2² + 11 × 2 - 6 आणि मग इथे 8 मायनस हे किती काढलं होतं आपण 24 मायनस +22 - 6 म्हणजेच 8 + 22 म्हणजे 30 आणि -24 - 6 म्हणजे -30 म्हणजे 0 आलं. म्हणजे f(2) जर 0 मिळत असेल therefore x = 2 इज अ रूट किंवा 0 ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन f(x). हे झालं 2चं. -2चं जर घेतलं, -2चा क्यूब काय येतो, हे असेच व्हॅल्यू येणार, फक्त चिन्हाचा खेळ आहे. -8 येणार. -2चा स्क्वेअर प्लस हे -24च येणार. -2 × 11 किती -22 येणार आणि हे -6 आणि मग क्लिअर सगळं कळतं. यांची ॲडिशनच होणार आहे सगळ्यांची, त्यामुळे 0 येणार नाही. म्हणजे +2 0 आला, -2 येणार नाही आहे. आता राहिला +3 आणि -3. करा सॉल्व. आणि आपल्याला माहिती आहे 3च रूट येणार आहेत. 1 आला, 2 आला. आता अजून कोणता येतोय, आलाय का कोणाचा? हे असंच लिहायचं असतं, वेगळं काय नाही आहे. फक्त ते तोंडी अगोदर केलं तर आपल्याला सगळे व्हॅल्यू काढत बसायची गरज नाही, लिहायची गरज नाही. इथे घेतो मी वेन x = 3 ने येईल का. 3चा क्यूब किती 27, 3चा स्क्वेअर 9, 9 × 6 बरोबर आहे का 54 आणि 11 × 3 = 33 +33 - 6. आता 27 + 33 किती 60, -54 - 6 पण -60 म्हणजे 0 येत आहे. म्हणजे x = 3 पण 0 आहे, रूट आहे. झालं, बाकीचे चेक करायची गरज नाही. क्यूबच्या फॉर्ममध्ये म्हणजे 3च 0 असणार आहेत, 3ही 0 मिळाले. therefore f(3) फाइंड करूया आणि त्यांना दाखवूया की ते 0 कसं येतं आहे. 3चा क्यूब -6 × 3चा स्क्वेअर +11 × 3 आणि -6 म्हणजेच 27 - 54 +33 - 6 म्हणजेच 60 - 60 म्हणजे 0. f(3) 0 आला म्हणून therefore x = 3 is a root of f(x). आणि मग हे इक्वेशन नंबर 3 म्हणूया, हे इक्वेशन 2. आणि तसं इक्वेशन प्रत्येक ठिकाणी लिहायची गरज नसते, पण तरी सुद्धा याला 1 म्हणूया. आणि फ्रॉम 1, 2 and 3 therefore x = 1, x = 2 and x = 3 are zeros of polynomial f(x). एवढं फायनल आन्सर. याला पर्याय नाही. आणि तुम्हाला जर जास्त वाटत असेल हे, तर मग नेक्स्ट चॅप्टर चालू झाल्यावर कळेल जास्त काय असतं. आहे पुढे नेक्स्ट एक्झाम्पल काय करायचं आहे. लिडिंग कोएफिशियंट काय होता याचा 1 होता, म्हणून कोणाचे फॅक्टर मिळाले फक्त कॉन्स्टंट टर्मचे. याच्याऐवजी लिडिंग कोएफिशियंट जर अदर दॅन 1 असेल तर मात्र रूट्स कसे असतात माहिती तुम्हाला b/c. आणि त्यातला कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर कोण असतो b आणि c कोणाचा फॅक्टर असतो लिडिंग कोएफिशियंटचा. आणि मग याच्यामध्ये पॉसिबिलिटीज अजून वाढतात, जसे 4 आणि 4 8 आले होते तसे तिथे अजून वाढतील. ते नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण.